सध्या भगवान जगन्नाथजींची रथयात्रा सुरू आहे। तर त्या जगन्नाथ रथयात्रेत जेव्हा ते आपल्या मावशीकडे राहून परत येतात, पूर्ण गाव शहराचा ओडिसाचा तिथल्या जगन्नाथपुरीचा सगळा बघून ते जेव्हा रथयात्रा पूर्ण फिरून जेव्हा येते, त्यावेळेस हा पोळा पेठा म्हणून हा प्रसाद केला जातो। हा भगवान जगन्नाथला फार प्रिय आहे। याचा प्रसाद लागतो म्हणजे लागतोच। हा खूप टेस्टी आणि म्हणजे चविष्ट असा प्रसाद आहे। देवाचा प्रसाद म्हटला की तो चविष्ट असतोच आणि आपण त्याच भावनेने बनवतो, तो अजून चविष्ट असा बनतो। तर कसा बनवलेला आहे समोर आपण व्हिडिओत बघूया। त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर इथे तांदूळ घेतलेले आहे मी, 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे। त्याला ओव्हरनाईट सोक करून ठेवले म्हणजे भिजवून ठेवले होते पूर्ण रात्र। नाही जर तुम्हाला कमीत कमी भिजवायचे असेल तर 3 ते 4 तास तरी भिजवून ठेवायचे आहे। तर हे तांदूळ मी पूर्ण ओव्हरनाईट रात्रभर भिजत ठेवले होते। त्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतले, पाणी काढून घेतले आणि मिक्सरच्या पॉटमध्ये घातले। सोबतच मी इथे खोबरा कीस घेतला, डेसिकेटेड कोकोनट। तुम्ही हवं तर ताजं खोबरंसुद्धा घेऊ शकता। सोबतच मी यात गूळ वाटते आहे, तर प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तर मी इथे 2 वाटी तांदूळ घेतले तर 1 वाटी एवढं गूळ घेतलेला आहे। तुम्ही गुळाऐवजी साखरसुद्धा वापरू शकता, पण गुळाचा जो फ्लेवर येतो, गुळाची जी चव येते ती खूप छान येते, खूप चविष्ट असा प्रसाद बनतो। थोडंसं पाणी घालून याला छान बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला। अगदी हा केकसारखा दिसतो पण खूप मस्त लागतो हा केक नाही, खूप छान असा प्रसाद बनतो हा। तर आता इथे पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये मी तूप टाकलेलं आहे, साधारणतः 1.5 चमचा टाकलेला आहे। तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा कमीसुद्धा वापरू शकता, तेलही वापरू शकता। तर मी इथे तूप घातलेलं, प्रसाद म्हटलं की साजूक तूप येतंच। इथे मी ड्रायफ्रूट्स थोडेसे कापून घेतले, आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट्स यूज करू शकतो। तर याला हलकंसं गोल्डन होतपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। जास्त फ्राय नाही करायचं, नाहीतर काय होईल, कडू टेस्ट येते। तर आता जे आपण बॅटर वाटलेलं होतं तांदूळ, खोबरं कीस आणि गुळाचं, ते यात टाकून घ्यायचं आपल्याला आणि हे जे पूर्ण बॅटर आहे ते शिजवून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित हळूहळू हे घट्ट व्हायला लागते। यात वेलची पावडर आणि इथे मी सोबत दूध पावडरसुद्धा घालते आहे, मिल्क पावडर। टोटली ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरीही चालेल, पण चव खूप छान येते। तर वेलची पूड आणि मिल्क पावडर घालून घ्यायचं आणि याला छान घट्ट होऊ द्यायचं। बघा हळूहळू हे सगळं सारण घट्ट व्हायला लागलेलं आहे। तर याला हळूहळू पूर्ण घट्ट होऊ द्यायचं। रंग पण खूप छान येतो। आपल्याला याला केक पॅनमध्ये किंवा कुठेच असं वेगळं शिजवायची काहीच गरज नाही आहे। आता याला छान घट्ट होऊ द्यायचं हळूहळू, अगदी मंद आचेवरच करून घ्यायचं, फास्ट किंवा मीडियम करायची नाही, नाहीतर हे जे तांदूळ आहे ते शिजणार नाही व्यवस्थित। तर बघा मस्त असं घट्ट झालेलं आहे। आता याला मी बाजूला ठेवते आणि दुसरा पॅन घेते आहे। तुम्ही कुठलाही पॅन घेऊ शकता, गंज घेऊ शकता, वाफवायचं नाही आपल्याला, याला छानपैकी शिजून घ्यायचं आहे डायरेक्ट गॅसवरती। तर हे घट्ट झालेलं आहे, याला बाजूला ठेवून घेते आणि दुसरा पॅन घेतलेला आहे, त्यातही मी तूप घातलेलं आहे। तुपाऐवजी तेलसुद्धा वापरू शकता, हे मी पहिले पण सांगितलेलं आहे, पण तुपाचा फ्लेवर खूप छान येतो। तर मी काय केलेलं आहे, या पॅनला बाजूनी कडेने असं गोल फिरवून पूर्ण तूप लावून घेतलेलं आहे, जेणेकरून आपण जेही पोळा पिठा बनवू, जो प्रसाद बनवू, तो चिपकणार नाही। आता जे सारण बनवले ते घट्ट झालेलं आहे, ते यात घालून घेतलेलं आहे आणि याला सारखं पसरवून घ्यायचं व्यवस्थित असं, मस्तपैकी व्यवस्थित पसरवून घ्यायचं। वरतून मी काजूचे आणि बदामाचे काप घातलेले आहे, तुम्हाला आवडेल तर तुम्ही कुठले पण ड्रायफ्रूट्स वापरू शकता, नाही वापरले तरीही चालतं। तरी याला सारखं पसरून घेतलं आहे छानपैकी, अगदी केकसारखा दिसतो, चवीला पण खूप छान दिसतो। तसा सारखा पसरवून घेतलेला आहे। वरतून मी सजावटीसाठी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज आहे। एंड स्क्रीनला सुद्धा मी छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनला सुद्धा दिलेलं आहे, तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा। तिथे बघा छान सारखं पसरवून घेतलेलं आहे, ड्रायफ्रूट्स सुद्धा टाकून घेतलेले आहेत आणि याला ड्रायफ्रूट टाकल्यानंतर थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे ड्रायफ्रूट्स छान सेट होतात, यात आतमध्ये दबून जातात, वरच्यावर राहत नाही। तर अशा प्रकारे मी थोडेसे प्रेस करून घेतलेले आहेत। तर इथे तुम्ही काजू बदाम ऐवजी पिस्ता घालू शकता, मनुका घालू शकता, नाही काही तर खोबऱ्याचा कीस किंवा खोबऱ्याचे तुकडेसुद्धा घालू शकता। आता त्याला झाकून अगदी 2 मिनटं 3 मिनटं शिजून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून खालतून छान ब्राऊन रंग येईल, केकसारखा रंग येईल। आणि गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची, फास्ट ठेवायची नाही किंवा मीडियमही ठेवायची नाही,
तर असं झाकून 2-3 मिनटं शिजू देणार आणि नंतर मग गॅस बंद करून घेणार. तर 2-3 मिनटानंतर बघा साईडला ज्या कड्या थोड्याशा हलक्याशा ब्राऊन दिसायला लागल्या आहे, म्हणजे आपलं हे झालेलं आहे. आता त्याला गार करून घ्यायचं आणि मग याला काढून घ्यायचं. तर मी मागचा भाग दाखवते बघा, किती छान असा रंग आलेला आहे. आता सरळ केला आहे, छान कापून घ्यायचा, देवाला प्रसाद लावायचा आणि सर्वांना हा प्रसाद वाटायचा. तर यावेळेस नक्की बनवा आणि मला नक्की कळवा कशी वाटली रेसिपी.